Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी. एस फोर कांदेवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण कच्च्या टोमॅटोची एक वेगळी भाजी पाहणार आहोत. हे पहा माझ्या इथे हे कच्चे टोमॅटो आहेत. आता जे बाजारात सहज उपलब्ध असतात. 10-11 आहेत आणि मी त्यासाठी एक कांदा घेतला आहे. एवढे काय मी टोमॅटो घेणार नाही आहे, थोडक्यातच भाजी करणार आहे. पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे एवढे टोमॅटो घेतले. तर त्याची आपण भाजी पाहणार आहोत आणि त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती कशी आहे ती आपण आता पाहू. चला तर मग आता मी हे टोमॅटो धुवून घेतो आणि चिरतो. आता ते चिरायचे कसे ते मी आता तुम्हाला दाखवतो. मी आता टोमॅटो हे धुवून घेतलेत. आता मी ते चिरायला घेतो. तर कसे चिरतो ते तुम्ही पहा. बघा, मी आधी त्याचे 2 भाग केलेत. आता ते चिरून घेतो. हे बघा, असे आपल्याला करायचे. असे तुकडे आपल्याला करायचेत. ही भाजी थोडीशी झणझणीत होणार आहे आणि त्यासाठी मी एक वेगळा मसाला वापरणार आहे. हे पहा, असेच मी टोमॅटो चिरून घेतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. मी आता इथे एक कांदा घेतला आहे, तो पण मी चिरून घेतो. अशा प्रकारे मी हे 10 टोमॅटो चिरून घेतलेत. साधारण 5-6 टोमॅटो आहेत ते मी चिरून घेतलेत. आणि कांदा आता मी चिरून घेतो आणि भेटतो थोड्या वेळाने. ते तेल तापत ठेवलं आहे. 2 चमचे तेल टाकलं आहे अंदाजे मी उथळीमध्ये. आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे, एक कांदा घेतला आहे आणि 4-5 टोमॅटो हिरवे कच्चे म्हणजे ते बारीक उभे चिरून घेतलेत. कांदा बारीक चिरला आहे. आणि त्यासाठी लागेल साहित्य: हळद, मोहरी, जिरं, तेल, मीठ, मसाला आणि आलं लसूण पेस्ट आणि कांदा लसूण खोबऱ्याचं वाटण म्हणजे सुकं वाटण, असं मसाला टाकून जे आपलं विकृती असतं ते. चला तर मग तेल आपलं तापलं आहे पाहताय तुम्ही. आता त्यामध्ये मी टाकतो जिरं राई. साधारण 1 चमचा जिरं राई टाकली. थोडीशी हळद, अंदाजे आलं लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट टाकली आणि हा बारीक चिरलेला कांदा तो आपण टाकून घेऊ. एक कांदा घेतला आहे मी. थोडेसे टोमॅटोची भाजी करणार आहे. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. साधी सिंपल गावची भाजी, गावठी टोमॅटोची कच्च्या गावठी टोमॅटोची भाजी. कांदा आपला लालसर होईल तोपर्यंत आपण याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकूया. हा पहा, चटणी
ही पहा लालसर साधारण 1 ते 1.5 चमचा. तुम्हाला हे तिखट कसं हवं असेल तसं अंदाजे. हा मी विकृती आणलेला आहे. हां, तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट करू शकता. भाजीला मसाल्याचा चांगला सुगंध आलाय. कांद्याला आपला साधा घरगुती मसाला तो मी 1 चमचा टाकतो, कारण आम्हाला तिखट आवडतं म्हणून. आपण आता परतून घेऊ. कांदा आपला चांगला गरम हे लाल झालाय आणि भाजीला बघा ग्रेव्ही आली. आता आपण ह्याच्यामध्ये जे टोमॅटो आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. मी चांगले धुवून घेतलेत, स्वच्छ धुवून चिरून. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ह्याच्यापेक्षाही बारीक चिरू शकता. परत आपण ढवळून घेऊ. हे आम्ही भाजी काल केली होती घरात बनवण्यासाठी. रेसिपी दाखवायची म्हणून आम्ही आदल्या दिवशी भाजी करून बघतो. थोडीशी आवडली तर म्हटलं आता ही रेसिपी तुमच्यापर्यंत दाखवूया. आता आपण लगेच याला मीठ टाकून घेऊ. डोळे घेऊन घेऊ. एक चमचा मीठ बारीक अंदाजे मीठ टाका. तुम्हाला पाहिजे तसं अंदाजे मीठ टाकू शकता. आता याला आपण थोडंसं पाण्याचा वापर करूया. तुम्ही म्हणाल कांदा तर शिजतो, टॉमॅटो तर शिजतो, पण कसं आहे हा टॉमॅटो कच्चा आहे ना, म्हणून त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून तो जलद शिजेल. थोडंसं पाणी घातलं आहे मी. तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही ग्रेव्ही ठेवू शकता भाजीला. जर घट्ट सुकी हवी असेल भाजी तर तुम्ही सुकी भाजी करू शकता. ही आम्ही बरेचदा केलेली आहे भाजी. वहिनीला ही भाजी माहीत नव्हती म्हणून काल आम्ही सहज केली होती. कच्च्या टोमॅटोची चटणी सुद्धा करतात, ती सुद्धा रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवू. आपण आता झाकण ठेवूया आणि भेटू 5 मिनिटांनी. 5 मिनिटांनी भेटू. तर मंडळी, आमच्या दारचे रामफळ पहा, ते त्यातला एक हा पिकलेला आहे. नाही, तो कच्चा आहे. हा कच्चा आहे, हा पिकलेला आहे. तर आता आम्ही त्याचा स्वाद घेतो. पण एकीकडे आपली रेसिपी कच्च्या टोमॅटोची भाजीची रेसिपी तयार होते. तर म्हटलं जरा तुम्हाला दाखवूया खाऊन कसा कसं लागतो खाता तो ते. आणि कसा असतो आतमधून, तो सुद्धा तुम्हाला पाहता येईल. हा पहा, इथे प्युअर तयार झालेला आहे बघा. हात लावल्यावरती आणि असा लाल कलर येतो. तयार झाला का कलर येतो. अरे देठ तुटलं वाटतं.
हे बघा आतमध्ये हा तयार झाला आहे. आता ह्याचा स्वाद घेतो आम्ही. पहिलं स्वाद कोण घेतं पाहूया. आपण भेटूया थोड्या वेळाने, पण आधी वहिनी तो कट करते. आता आम्ही थोडासाच खाणार आहोत तुम्हाला दाखवण्यासाठी, नंतर मग आम्ही जेवल्यानंतर तो खाणार आहोत. वाव, सो ब्युटिफुल. मस्तच लागेल, एकदम छान. हा पहा, रामफळ, रामाचं फळ. रामाचं फळ असं असतं. आतमध्ये बिया आहेत, या काळं काळं दिसतंय त्या बिया आहेत. आणि ह्याची वाव, हे झाडावरती तयार झालेलं आहे, तर ह्याची साल आहे ना ती सुद्धा गोड लागते. हे पहा, सालसुद्धा आम्ही खातो, साल गोड लागते त्याची. आमची मनीला सुद्धा पाहिजे, ते बघा येऊन बसलेली आहे. आता वहिनी खाणार आहे मी दाखवू. आणि आपण आता ते मी तुम्हाला दाखवतो कसं लागतं. आता वहिनी त्याची टेस्ट घेणार आहे. वहिनी आता कट करते रामफळ आणि त्याची चव घेऊन दाखवते. आता हा व्हिडिओ आता ह्याच्यातच येणार आहे, रेसिपीमध्येच. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं कमेंट करून सांगा. सगळ्यांच्या तोंडाला पाणी. रामफळ बोलल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी. हे बघा, हे थोडंसंच घेतलंय मी खायला. कसं लागतं ते तुम्हाला सांगतोय. एकदम बेस्ट, मस्त की गोड गोड आहे. साल पण त्याचा गोड लागतोय. साल पण गोड लागतं ना. हो, साल पण गोड लागतोय. बघा तुम्ही तुमच्याकडे झाड असेल तर झाडावरनं काढून लालसर झाल्यानंतरच काढायचं असतं. छान लागतं. देठ मग लालसर झालं म्हणजे आपल्याला कसं कळतं? देठ नरम हे होतं का, नाजूक होतं का त्याचं? रामफळाला कडक कलरच दिसतो. कलर दिसतो काय? रामफळाला हा लालसर कलर दिसतो. आणि या फोड आहे बघा, हे हां 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 इथे वर हा सीताफळाला कसं असतं हां, तसे वर तसे त्याला वरती डॉट डॉट टपोरे दिसतात. टपोरे दिसतात. आणि हे बघा ना तुम्ही कसं झालंय, आतमध्ये तयार झालं एकदम. आणि त्याचं हे देठ आता हे निघालंय, अर्धच निघालंय. लांब सडक देठ असतं ते सुद्धा चांगलं लागतं. चला तर आता वहिनी खाऊन दाखवते परत ना. तर आपण आता आपली पुढची रेसिपीकडे जाऊया. तयार झाले काय पाहूया. तर मी आता रामफळ खाऊन दाखवतो. मस्त गोडगोड लागते. रामफळ खूप छान लागतं. तयार आहे का ती? ही पहा, ग्रेव्ही पण झाले आणि टोमॅटो पण शिजलाय. टोमॅटो सुद्धा शिजलाय. तर आपली रेसिपी तयार आहे. जर रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि एक लाईक रामफळाला सुद्धा द्या. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हो, आणि आज आपण व्हिडिओमध्ये काय पाहिलं, तर आज आपण कच्च्या टोमॅटोची भाजी पाहिलीत. आणि आमच्या दाराजवळ तयार झालेले रामफळ ते सुद्धा तुम्ही आज पाहिलं. पिकलेलं कसं लागतं ते आमच्याकडून तुम्ही आज ते पाहून घेतलं. चला तर मग पुन्हा भेटू. बाय बाय.